चला आज आपण एकमेकांची ओळख करून घेऊया आणि तुमची ओळख ही तुमच्या नावाने नाही तर तुमच्या कामाने व्हायला हवी असं मला वाटतंय. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर शाळा शिकतोय आणि सर कामाचं काय सांगतायत, तर तुमचे आजचे विचार हे तुमचं उद्याचं भविष्य घडवत असतात. त्यामुळं भविष्यात तुम्ही काय होणार हे मला जाणून घ्यायचं आहे. चालेल? अभ्यास सोडून काय बी सांगा, चालेल म्हणावं आम्हाला. चला, एक मुलगा एक मुलगी पहिल्यांदा स्वतःचं नाव सांगेल आणि भविष्यात काय होणार आहे हे सांगेल. मला वाटतंय मुलींपासून सुरुवात करूया. माझं नाव कविता कदम, मला वकील व्हायचे. सर मी विशाल जाधव, मला बिझनेस करायचा आहे. बिझनेस बिझनेस कसला? तेव्हा नाही ठरवलं सर, तवाचं तवा बघू. आता डोसक्याला काय कमी तापी का? कुठं आताच पुढला विचार करत बसता, जाऊ द्या. माझं नाव पूजा कदम, मला इंजिनियर व्हायचंय. मला डॉक्टर व्हायचंय सर. अरे वा, म्हणजे कामसुद्धा आणि समाजसेवासुद्धा. अहो तसं नाही, त्यातच लय पैसा असतो असं ऐकलंय मी. आणि डॉक्टरला कोणी विचारत बी नाही. तापाची गोळी किस्त्याला दिली 20 ला होय, अहो 10 ला द्या की. आणि ती सुद्धा रिमटून गेलाय, ती पाहिजे तेवढी. तुझा हेतू इतका स्पष्ट आणि उदात्त आहे की तुझं कौतुक करू का सत्कार घेऊ असं वाटायला लागलंय मला. पण खरं बोललो का नाही सर मी? इथं बोलला, बाहेर बोलू नकोस. पुढं. मी अक्षरा साळुंके, मला शिक्षक व्हायचं आहे सर. वा. मी सुमित जाधव, मला इंजिनियर व्हायचं होतं, पण शिक्षक बी काही वाईट नाही. पुढं. मी योगिता पवार, मला चांगली आई व्हायचंय. मला बापू व्हायचाय चांगलाच. मी उमेश जाधव. उद्या येताना बापाला घेऊन शाळेत यायचं. तसं आई बी व्हायला आवडेल मला, बाप लाता घालतोय. म्हणूनच बापालाच घेऊन यायचं शाळेत. सॉरी सर, मला कायच व्हायचं नाही. अरे ते तू काय होणार नाहीसच. हा पुढं. माझं नाव ओमकार वाळके. तब्येतीवर आडनाव ठेवले वाटतं. ए शांत, तू बोल रे. मला मला मोठं रिसर्च सायंटिस्ट व्हायचं आहे. अरे वा. ओमकार बाळ इकडे. हा ओमकार माझा सगळ्यात आवडीचा विद्यार्थी, कारण हा शाळेत फक्त शिकायला येतो आणि म्हणूनच 9वीत त्याला सगळ्यात जास्त मार्क्स मिळालेत, म्हणजे 92% गुण मिळालेत. त्यासाठी त्याचं कौतुक करायला आपण सगळेजण टाळ्या वाजवूया. जा बाळा. सर यो आमचा सुम्या, याचा 2रा नंबर आलाय. काय लगा, टॅलेंटची किंमतच राहिली नाही तुम्हासनी. चला आता पुढच्यांच्या आवडी जाणण्याआधी तुम्ही आजपर्यंत काय मराठी शिकलाय हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी उद्या येताना तुम्ही एक निबंध लिहून आणायचा आहे. त्या दिवशी रात्रभर जागून आपण निबंध लिहिला होता आणि त्या निबंधावरनं उम्यानं सरांचा मार खाल्ला होता. अरे त्यात माझी काही चूक नव्हती. तसा मराठी माझा आवडता विषय, पण त्या दिवसायानं निबंधाचा विषयच तसा दिलता. मला पंख असते तर मी उडलो असतो. जित्या, ए जित्या, जा माझी छडी घेऊन ये. मला नाही ना गावणार सर. अरे तू बी त्याच्यासारखाच आहेस नालायक. सर मला माहिती आहे, मी आणू का? जा बाळा घेऊन ये. ए बाळा, उठलास तर बघ. धमकी देतोयस माझ्यासमोर? अहो धमकी नाही सर, विनंती. बाळा जाऊ नकोस हा. अहो सर पण माझं चुकलंय काय ते तरी सांगा. ओमकार तू छडी घेऊन ये, मग तुला सांगतो. अहो मुद्दाम लिहिलंच नाही हा? अहो सर मुद्दाम का लिहीन मी? मराठी वळवळ तशी वळती. जे माझ्या मनात बी नाही आलं ते तुमच्या कानात गेले सर. असं का? ये रे. बाळा एवढी स्पीड दाखवली तेवढी कशात बी नाही दाखवली बरं का. आव लिहिशील कसं परत? लिहिशील कसं परत? अहो सर, हा? अहो सर तुम्ही कोणाची बी वही घेऊन बघा, सगळ्यांनी असंच लिहिलंय. असं का? अक्षरा तू ये इकडे. मला पंख असते तर मी आकाशात उंच भरारी घेतली असती.
आभाळातून दिसणारा सुंदर निसर्ग बघितला असता, पक्ष्यांसोबत मैत्री केली असती आणि एखाद्या झाडावर छान घरटं बांधलं असतं. या गर्दी आणि गोंगाटापासून दूर निसर्गात डोंगर दऱ्यात बघ बघ किती सुंदर लिहिलंय तिनं. अगदी माझ्या मनातलं. आई घाल्या, तिने बी त्याच्या मनातलंच लिहिली. तेच नाही लागत कौतुक तुला. अहो पण सर, हिच्या निबंधात आणि माझ्या निबंधात काय फरक आहे? हिने लिहिलंय आकाशात गगन भरारी आणि मी लिहिलंय उडलो असतो तर. अहो सर, हिच्याकडे शब्द चांगले आहेत पण माझा अर्थ जास्त सोपा आहे ना. कसं आहे, लोकांना आहे ना सोप्या शब्दात लिहिल्यावर पटतं आणि शब्द वेगळे अर्थ तोच आहे ना. माझं फक्त आकाशात लिहायचं राहिलं आणि निसर्गात जायला उडावंच लागतं ना सर. अक्षरा, तू जागेवर जाऊन बस. इकडे हात पुढं कर, हात पुढं कर. ओ सर लागल. इकडे अहो, सर. इकडे ये. चल, जागेवर जाऊन बस. तू तू लिहिलायस नाही निबंध? ये. मला पंख असते तर मी आकाशात उंच भरारी घेतली असती. मला पंख असते तर मी उडलत नसतो, कारण मी समोर काय ना. असं लिहितात. बरं ते म्हणतात ना, वर्गात आपल्याला कुणीतरी आवडलंय हे तिला सोडून सगळ्या वर्गाला समजलेलं असतं. अरे कितीदा तरी तिला बी समजलं असते, पण तू डायरेक्ट विचारायला खंडीभर बी येत होतास. अरे बाबा, माणसाला हो म्हणल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षा नाही म्हणल्यावर होणाऱ्या दुःखाची सगळ्यात जास्त काळजी असती. आणि तसं बी तिने कुणाला सांगितलं तर काय होईल, मार खायला लागतोय काय, याचं भ्या असतेच की रे. आणि त्यात बी शाळा म्हटल्यावर अर्धी फाटलेली असते. हे प्रपोज बिपोज जमणार आहे का आपल्याला? पण मी विचारायला पाहिजे होतं रे तिला. पण मला वाटतंय म्हणून कसं विचारणार, तिलाही वाटतंय याची खात्री पाहिजे आणि तिला वाटावं म्हणून तिच्या आसपास राहिलं पाहिजे. तिच्या आसपास राहून तिला इम्प्रेस केलं पाहिजे, जसं तू या प्रयोगशाळेत केलं होतंस. हो, प्रयोगशाळेत देसाई मॅडम किती ओरडल्या होत्या तिच्यावर. तेव्हा असं वाटत होतं बाईंना 4 शिव्या द्याव्या. काय चाललंय रे? गप्पा मारायच्या नाही तर अजिबात. प्रयोगशाळेत एकदम शांतता पाहिजे मला, कळलं का? आता आपण काय करायचंय, हे काय येलो रंगाचं फिनेल आहे ते आपण या चंचू पात्रामध्ये घेणार आहे. ठीक आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. काय आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. आता हे दोन जर आपण एकत्र केलं तर काय तयार होईल? फिक्कट हिरव्या रंगाचं पाणी तयार झालं. म्हणजेच हा H2O असला तरी याचा जो रंग हा फिक्कट हिरवा रंग आलाय तो कशामुळे आलाय? तर त्या दोघांच्या एकत्र रिॲक्शनमुळे आलाय. कळलं? म्हणजे येलो फिनेल आणि सोडियम हायड्रॉक्साईड या दोघांच्या एकत्र रिॲक्शनमुळे हा रंग तयार झालाय. कळलं का? समजलं का तुला रे? अरे हो की नाही? चला आता तुम्ही प्रयोग करा. गप्पा मारत बसू नका, पटकन करायला सुरुवात करा. मला तर काहीच कळलं नाही कशात काय घालायची. एवढा मोठा झाला तरी कळत नाही होय कशात काय घालायचं ती. छापरे, तुला कळते तर तू दाखव की. बरं दाखवू नको. मॅडमनी ज्या 2 केमिकलची नावं सांगितलीत ना ती सांग. नुसतं सांगतच नाही, दाखवतोच. अरे काय केलंयस हे? युरेका युरेका, अरे मॅन नवीन केमिकलचा शोध लावलाय तू. ग बसा. ह्याला का आपलं खरंच अभ्यासात लक्ष नाही राव. त्या पोरी बघ की किती मन लावून करतात आणि त्यांचा प्रयोग सक्सेस पण होतोय. एक
सांगितलं तेच केलं. मी सांगितलं तेच केलं. मग माझ्या प्रयोगात ना कसा धूर नाही आला? काय माहीत मॅडम, बहुतेक चुकून दुसरं केमिकल टाकलं वाटतं. मूर्ख आहेस का ग तू? तुला लिहिलेलं पण वाचता येत नाही का? वाचता येत आहे मॅडम, पण कशात काय टाकायचं ते आजच करून बघतोय ना आपण, त्यामुळे चुकलं. आता हा धूर कसा थांबवू? दुसरं केमिकल टाकू? हा टाक, म्हणजे अख्खी प्रयोगशाळा पेटू देत. अभ्यासात लक्ष नसतं, नको तिकडं बरं लक्ष असतं का तुमचं? अभ्यासात असतं मॅडम लक्ष, फक्त प्रयोगात नव्हताच. ही अशी तोंडवर करून उत्तरं द्यायची नाही का मला? चल बाहेर हो, प्रयोगशाळेच्या बाहेर हो. नाही बाकीच्यांना करू दे प्रयोग. नको ना मॅडम, मी तर उभी राहून बघते की नुसतं. तुला मराठीत सांगितलेलं कळतं ना? गेट आउट. हे इंग्रजीत झालं मॅडम. होय का? बघू, तुला जायचंय का बाहेर? नाही नाही, मला कशाला, मी घेतलं की बरोबर केमिकल आहे बघा, ढवाळी की चांगला. तुला जा म्हटलं ना. चला करा तुमच्या दोन्ही पटपट. अरे माहितीये मी मूर्ख आहे, नालायक आहे, शाळेचं नुकसान केलंय. तुम्ही गेट आउट म्हणायच्या आधी मीच बाहेर जातोय. निर्लज्ज. थँक्यू मॅम. खरं बोलल्या मॅडम, निर्लज्ज झालो होतो. वर्गातला सगळ्यात लाजाळू मुलगा अक्षराच्या प्रेमात अक्षरशः निर्लज्ज झाला होता. पण त्या दिवशी मला हा निर्लज्जपणा करून तिची सिंपती आणि वेळ दोन्ही मिळणार होतं, आणि त्यासाठी मला हा अपमान सुद्धा मान्य होता. आपल्याला शिक्षा म्हणून प्रयोगशाळेबाहेर काढले, पण तू हसतोयस वय. काही दुःख सुखापेक्षा गोड असतं. म्हणजे अर्थ काय याचा? नाही माहीत, पुस्तकात वाचलं होतं, आवडलं म्हणून ऐकवलं. तुझा वर्गात दुसरा नंबर आला होता ना, मग कसं काय चुकलं केमिकल? की चुकवलं? का चुकवून? चुकलं आपोआप. दुसरीकडे लक्ष असल्यावर होतंय ना कधी कधी असं. तुझं कुठं होतं लक्ष? माझं प्रयोगातच होतं, पण ऐन वेळी दुसरं केमिकल हातात आलं. मला सायन्स अवघड जातं रे. मला एकदम सोपा. मी शिकू शकतो शाळा भरायच्या आधी वर्गात. तू एक्स्ट्रा क्लास घेतोस? नाही, पण आवडेल घ्यायला. सांग कधीपासून कुणाला बोलू दे? सगळ्यासनी कशाला बोलवायचंय? विषय तुझा कच्चा आहे ना, तुला शिकवतो की. बघेन. पण तुला एक सांगू, तू बाहेर आला म्हणून मला या शिक्षेचं इतकं काही वाटलं नाही. एकटी असते तर खूप रडले असते. मला नाही सहन होत कुणी मला बोललेलं. मला बी नाही आवडत. हां, मला कोणी बोललेलं म्हणून मी बी आलो ना बाहेर निघून. बोरकोट खाणार काय? ते काय असतं? अगं लई फेमस आहे, तुला माहित नाही व्हय? अगं बोरकोट म्हणजे बोराचं कूट. हे बघा असं. मी कधीच नाही खाल्लं, पण चांगलं लागतंय. इथं दुकानात मिळतंय की, तर नाही म्हणलं तरी रोज पोरं खात्यात. मी आणून दिलं असतं बरं का, पण पैसे नाहीत माझ्याकडं. माझ्या घरची परिस्थिती जरा नाजूक आहे, पण जेव्हा असेल ना तेव्हा देईन नक्की. त्यात काय, त्यापेक्षा मीच 2 घेईन, एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. हे बोरकुट माझ्यावर उधार राहिले. चालतंय की.
काय ग, त्या मॅडमनी बोललेलं सगळं गपचूप काय ऐकून घेतलंस? बोलायचं ना तिला, आम्ही काही दिवसभर केमिकलमध्ये नसतोय सगळं माहीत असायला. अगं आपल्या शिक्षिका आहेत त्या. मग शिकवायचा पगार मिळतो ना, तेवढंच करायचं. अपमान करायची काय गरज होती? अगं झालं ते झालं, जाऊ द्या की. असं कसं जाऊ द्या? अक्षय, अपमान ह्यो जखमेसारखा असतोय, बदला घेतला नाही ना तर बळावतो. म्हणजे आपण बदला घ्यायचा वय? हो, आज आणि आत्ता. थांब जरा. तुझी काय करू? थांब जरा. थांब ग, नाही काय होत. कोणीतरी येईल. या. या प्रजेच्या राज्यासाठी आणि संरक्षणासाठी आपण सतत कार्यरत राहायचंय, होय की नाही पोराव? होय महाराज. अरे इथं तरी एकमत व्हा. ओ महाराज, बोला सेनापती. खाली या. आपणास मोठ्या महाराजांनी त्यांच्या राजमहालामध्ये बोलवले आहे. आता आम्ही काय केले बरे? बरे का वाईट ते आम्हाच माहीत नाही. ते आता खुद्द मुख्य महाराज सांगतील. आणि राजकुमार सुमित, राजकुमारी अक्षरा, आपण अगत्याचे येणे करावे तसा आदेशच आहे. आता मी काय केलंय? ते काय मला माहीत नाही. माझं सांगायचं काम होतं, सांगितलंय. चाल लवकर. ए पुरी, अजून बसलीस वे? वट लवकर. ऐकायला कमी आहे काय? तरी तुम्हाला म्हणत होते नको म्हणून. असू दे, तिला तसंच पाहिजे, काय होत नाही. फक्त विचारलं ना की मी नाही केलं म्हणायचं, अजिबात कबूल व्हायचं नाही. मला एक कळणं झालंय, त्याला कशाला बोलवलं असेल ग? आईला काल आम्हाला दोघांना बघितलं का काय बोलताना सरांनी? अरे हो बघ लायकीच. आराय घाल्या का तू तिच्यावर बोललास आणि आम्हाला का सांगितलं नाहीस? अरे आता ते महत्वाचं नाही, आता सर काय बोलतील ते महत्वाचं आहे. आता ते गेल्यावर कळलंच की, जगलाच वाचलास तर आल्यावर आम्हाला बी सांग. हा, हे काय सुरू आहे आमच्या राज्यात? गरिबांचे महाराज, आपण खाली बसा. सर, आता ह्यांना चांगला खडसावून विचारा. तुम्ही शांत व्हा मॅडम. त्यासाठीच बोलवलं ना दोघांना आपण इथं. आणि तुम्ही रे, काल देसाई मॅडमच्या स्कूटीमधील हवा कोणी काढली? काय मॅडम, कोणीतरी तुमच्या गाडीची हवा काढली? का केलं असं? तूच काढली असणार आहेस हवा, म्हणून तर माहित नसल्याचं नाटक करतोयस. अहो यंदा आलायत मॅडम तुम्ही. 8वी पासून या मुलाला ओळखतो मी. अत्यंत सभ्य मुलगा आहे, असं करणार नाही तो. मग ह्या मुलीने केलं असणार आहे. ही तर ह्याच वर्षी आली आहे ना, हिला तर नाही ओळखत ना तुम्ही? काय ग बाळा, तू काढलीस का मॅडमच्या स्कूटीमधली हवा? हे बघ, घाबरू नकोस. जे काही झालं ते सांग मला. गुरुजनांबद्दल कसला आदर म्हणून राहिलेला नाही. अहो सर, फक्त प्रयोगशाळेतनं बाहेर काढलं मी ह्यांना. माझ्या गाडीतली हवाच काढली. शिस्त म्हणून राहिली नाही काही शाळेत. सर, तुम्ही नाही हिच्या पालकांना शाळेत बोलवून घ्या, मग हिची अक्कल जागेवर येईल. बघा मॅडम, शांत व्हा तुम्ही जरा. एवढ्याशा कारणासाठी कोणी पालकाला बोलवतं का? हो सर, एवढंच कारण? हो, माझ्या गाडीची हवा काढलीये. पंक्चरच्या दुकानापर्यंत एकटीनं ढकलत नेली मी गाडी. एकटीनं नाही, देशमुख सर पण होते की. ती गाडी ढकलीत होते आणि मॅडम मागं होत्या, आम्ही बघितलंय. हो सर, म्हणजे ना देशमुख सर त्याच बाजूने निघाले होते ना, म्हणून त्यांनी थोडा हातभार लावला. पण सर, मुद्दा हा आहे की माझ्या गाडीची हवा काढली कुणी, मला याचं उत्तर हवंय. नाहीतर मी संस्थेत कंप्लेंट करीन यांची. ज्यांनी कुणी केलंय त्यांनी कबूल व्हा, शिक्षा घ्या आणि मोकळे व्हा. कशाला विषय वाढवताय? सर, मी काढली हवा. मॅडमच्या गाडीची हवा मी काढली सर. काल मला प्रयोगशाळेच्या बाहेर काढलं, त्याचा राग आला म्हणून मी गाडीची हवा काढली. मला द्या शिक्षा. बघा बघा, सभ्य मुलगा. हात पुढं कर.
तू असं वागशील वाटलं नव्हतं मला. सॉरी सर, पण कधी कधी सहन नाही होत. चल जा वर्गात, परत असं करू नकोस. त्या दिवशी तिच्यासाठी मार खाल्ला याचं बरं वाटलं, पण सरांना खोटं बोललो याचं वाईट आहे. तेव्हा सांगायचं नाहीस विसरासने. आयुष्याला पहिला घोडा लावतं ते प्रेम असतं. आणि सुधारायचं काम जर कोणी करत असेल तर तेही प्रेमच असतं. आणि शक्यतो सगळ्यांचं पहिलं प्रेम शाळेतच असतं.